आई मी खेळायला चाललो. आई येतो मी थोड्या वेळात खेळू ना, मी पतंग उडायला चाललो. आता नाही बाई, आता शाळेतून आला म्हणते की खेळायला जातो म्हणते. याला का खेळण्याशिवाय काही दिसतच नाही का? बस पतंग पतंग पतंग, बस तेच दिसते या पोराला बी. अय पोरा थांब रे थांब इकडे. काय आई मी खेळायला चाललो ना, मला जाऊ दे खेळायला. अगोदर इकडे मला गोष्ट सांगतो इकडे. आता काय झालं आई सांग लवकर, मला जायचं आहे. अरे कृष्णा तुला काय खेळण्याशिवाय काही दिसत नाही का रे? हा आता तर बापा पतंगाचा नांद आणला. हा पतंग उडू दे पतंग पतंग, बस पतंग पतंगच करत राहतं, अभ्यास गिभ्यास काहीच नाही. मला तू एक गोष्ट सांग बरं. हां काय आई? का रे तुला सकाळी उठून मी पायटी सुटून त्यासाठी डब्बा बनवतो हां, आणि तुला लगेच शाळेत डब्बा देतो आणि डब्बा वापस तसा तसा आणतं, एक घासी खात नाही हां, तसाच वापस उरायला अशी एखादी कोर पोळी खाता फक्त तू हां. पुरा डब्बा तसा तसा वापस आणतो, मग तिकून आल्या तू जेवत नाही बरोबर. आणि डब्बा तसाच काऊन राहिला तू वापस शाळेचा? तू खाऊ का नाही राहिला शाळेत डब्बा? सांग बरं मला, सांग लवकर. आई ते मला भाजी पसंत नव्हती आली म्हणून नाही खाल्ली मी. हो रे भाजी पसंत नाही आली, कायची भाजी बनवू आता त्यासाठी सांग बरं. सांगत आहे मग मला आई मला याची भाजी खायची आहे का त्याची भाजी खायची आहे, तेच भाजी बनवत जाईन बापा. हां पण डब्बा काऊन वापस आणतो, खात काऊन नाही तू? आणि आता जेवण करून नाही राहिला, तुला जेवायला मी ताट वाढलं तर तू जेवण नाही करू राहिला आणि आता पतंग उडवायला चालला. हां नाही नाही पहिले जेवण कर मग जाय तुला कुठं जायचं आहे तर. नाही नाही मी पतंग उडून आल्यावर जेवण करतो. डबल तोच ना, पतंग उडून आल्यावर जेवण करतो. नाही नाही आता जेवण कर. सांग तुला काय पाहिजे, काही बनवू का त्यासाठी दुसरं? होय मॅगी बनव मग माझ्यासाठी मॅगी. काही तापासांचं बनवू म्हटलं की म्हणते मॅगी बनव म्हणते मॅगी. मॅगीमध्ये काही दम आहे का बापा? हां वरण भात भाजी पोळी जेवण कर ना. हां मॅगी मग बनवीन तुला, पहिले तू जेवण कर. नाही आहे मॅगी खाईन मी. मी काय म्हणतो आई तू रोज डब्यावर आहे ना, मला आहे ना मॅगी देत जा मॅगी, मग मी खात जाईल डब्बा. आता बाप्पा रे तुला का रोज मी डब्यावर का मॅगी देऊ का? हां टीचर नाही म्हणते तू मॅगी आणायला कल्ला करते. काही नाही म्हणत काही नाही म्हणत, मग दोस्त तर आणते. काही नको बोलू, कोणी नाही आणत मॅगी. मॅगी एखाद्या वेळेस मग मी तुला बनवून देईन घरातली, पहिले तू जेवण कर. डब्बा जसाचा तसा वापस आणते, एक घास खात नाही डब्यातला. हां भाजी पोळी दिली ते तसंच आणते का रे? किती सकाळी उठून मी त्यासाठी डब्बा बनवतो, कदर नाही करत तुला काही माहिती? काय आई तू चालू झाली डबल. हां चालू झाली, तू डब्बा खाऊन नाही येत तर तुला म्हणीन नाही का मग मी? हां काय झालं हो ना, आताच तर आला नाही मग तू शाळेतून. हां आता झाला तो पोरगा काय बोलू राहिली त्याला आल्याबरोबर? जातो मग ते खेळायला तर जाऊ दे ना, माय काय बोलू राहिली? अहो आता तुम्हाला नाही माहित, विचारा त्याला विचारा काऊन बोलू राहिली तर विचारा त्याला. काय झालं बा काऊन बोलू राहिली मग आई तुला? तो नाही सांगेन थांबा मी सांगतो तुम्हाला. तो शाळेत नाही जाते ना तर डब्बा तसाच वापस आणते म्हटलं. आता एक घास खाऊन येत नाही. हां 2-3 दिवस झाले मी पाहू राहिली ना, तर डब्बा जसा तसा वापस आणते आणि काहीच खात नाही. आणि विचारलं तर म्हणते मला भाजी नाही आवडली. मग त्याच्या आवडीची भाजी बनवून देत जाय. भाजी कोणतीच नाही आवडत त्याला, फक्त मॅगी आवडते, मॅगी खातं म्हणते. खाऊन घे बा कृष्णा, असं काऊन करतं मग तू? हां डब्बा खाऊन येत जा ना मग पुरा शाळेचा. हां मग ताकद कशी येईन तुझ्यामध्ये, मग खेळशील कसा तू? हां असं नाही करू. आजी खाऊन येतो ना मी. हां खाऊन येत असतो, आता 2-3 दिवस झाले खाऊन नाही उरालो, ताई बोल राहिली मला. नाही आता पहिले मी पुरा डब्बा नव्हता खाऊन येत, थोडंसं कसं खाऊन येत होता, आता तर काहीच खाऊन नाही येत. खाऊन रे बाबू भूक नाही लागत का तुला? नाही नाही भूक नाही लागत त्याला, फक्त खेळणं खेळणं पाहिजे बस. असं नाही करावं लागत कृष्णा. आजी मी चाललो खेळायला मग बोल सांग मला, आता चाललो मी. पहा त्या बोललं नाही तर मग असं म्हणते. काऊन काय झालं? कृष्णाला कोण बोलत आहे? काय झालं बा कृष्णा? हां काऊन न बोलत आहे तुला आजी? नाही काय झालं? काय तुला बदमाशी केली? काही नाही बाबा मी ना काहीच नाही केलं. अरे बापा सोनू सांगत आहे की हा शाळेत म्हणते डब्बा घेऊन जाते म्हणते, डब्बा खाऊन येत म्हणते, तसंच राहते म्हणते. आणि शाळेतून आल्यावर बी काही खात नाही म्हणते, निरा खेळण्यातच तेच मन आहे म्हणते, खेळतच राहते म्हणते. आता खेळच हवं आहे त्याचं, खेळीन नाही तर काय करीन मग? हां आता याच्याच लाडानं वाया चालला तो कृष्णा, याच्याच लाडानं वाया चालला. हो रे बापा एवढा लाड नको करू त्याचा, ऐकत नाही मग त्याच्या माहिती तो. लहान आहे तो, समजेन त्याला मग मोठा झाला की. आणि जाऊ द्या बोलू नका त्याला, मी सांगतो त्याला समजावून, ऐकून घेते तो. कृष्णा काय ऐकतं ना तू? रोज डब्बा खाऊन याचा बेटा. हां शाळेतून रोज डब्बा घेऊन जातो ना, तो पूर्ण फिनिश करायचा. हो बाबा ठीक आहे. बाबा ठीक आहे, मी टिफिन आहे ना माया पूर्ण खाऊन येत जाईन शाळेतून. पण तुम्ही मला पतंग आणि मंजा घेऊन देता ना? आता पतंग आणि मंजा खायला पाहिजे तुला? काही नाही पाहिजे, मंजानं फालतूच्या फालतू हात गीत कटते बापा, काही काही गरज नाही आहे. हा बापा आई पा कशी बोलते, पा कशी म्हणून राहिली. काही नाही काही नका घेऊन देऊ पतंग गीतन, त्या पतंगच्या नांदी लागते मग तू दिवसभर. हो का कृष्णा अभ्यास गिभ्यास नाही करत तू, पतंगच्या नांदी लागतं का मग? नाही नाही बाबा नाही मी जास्त नाही उडीन, थोडंसं कसं उडीन मग अभ्यास करेन. ठीक आहे बाबा. बरं ठीक आहे चल मग तुला पतंग घेऊन देतो. चला चला बाबा चला. पहा त्या तुम्हाला म्हटलं ना बापाच्या ना सोया चालला म्हणून, तो पा त्याचे बाबा आले आणि त्याला घेऊन चालले गेले. लस लाड करतात ना बापा, लस लाड करतात त्याचा. पहा ना जेवण नाही केलं ते ना, चालले गेले दोघं बापले. ते आले वावरातून आल्याबरोबर पोराला घेऊन गेले, काही नाही जेवण नाही केलं. आणि जाऊ दे तिकडून आल्यावर ते दोघं बापले जेवण करतील. तुला जेवण केलं का? नाही बा कृष्णाच्या बाबाची कृष्णाची वाट पाहत होती मी, म्हटलं ते आले की जेवण करीन. आणि कायचं बापा ते दोघंही जण चालले गेले. चल मग जेवण करून घे, जाऊ दे त्याच्या नांदी काही लागू नको तू जेवण करून घे. बरं आता मग अशी तर आईचा फोन आला होता ना, काय म्हणते? काही नाही अशीच विचारत होती कशी आहे काय आहे तब्येत पाणी कसं आहे, फोन नाही करत असं तसं असंच विचारत होती. असं असं मला बोलायचं होतं थोडंसं याच्या संग. हो का मग तुम्ही काऊन नाही म्हटलं मला, बोलून घेतलं असं तेव्हाच. नाही म्हटलं नाही माय तू बोलू राहिली, मग मी काही म्हटलं नाही. आणि थांबा फोन लावून देतो मग तुम्हाला आले. नाही नाही राहू दे नंतर लावून देशील, पण तू जेवण करून घे. मला टायमावर जेवायला देतं आणि तूच टायमावर जेवण नाही करत बाई ना.
मी म्हटलं कृष्णाची बाबा आल्यावर करतो म्हटलं दोघं जण संग मग जेवण, म्हणून मी ना राहू दिलं. बरं राहू दे, तो येईन तेव्हा येईन, तू जेवण करून घे. नाही नाही, येतील ना ते आता 5-10 मिनिटातच येतात, मग सोबतच जेवण करतो आम्ही. बरं बाप्पा ठीक आहे बाई, सोबत जेवण करा मग. मी का म्हणाली, मी सखूबाईच्या इथं चालली, येतो मी थोड्या वेळात. का ना, त्या काय काम आहे? काल बी तर सखू आत्याच्या इथं गेलता तुम्ही. काही नाही हो बाई ना, असेच चालली बसाले, थोडं मूड चांगलं होते, बोललं चाललं कोणा सांगत म्हणून चालली अशीच बोलाले. बरं ठीक आहे, या मग. काय नाही बाई, हे दोघं बापले कधी चालले गेले माय बाई आता बाजारात नाही पतंग आणायला. आताही चालली गेली आपल्या मैत्रिणीच्या घरी, मी एकटे साव माय बाई घरी. मग चल माय बाई, टीव्ही पाहून घेतो तोपर्यंत, थोडीशी सिरियल मिरेल पाहतो एखादं. कृष्णा, मी काय म्हणून राहिलो, माय ऐकतो, तुला पतंग घेऊन तर देऊ राहिलो मी, पण पतंगाच्या नांदी नको लागशील ना. हा पाय कृष्णा, तुले पतंग तर मी घेऊन देऊ राहिलो, पण तुला अभ्यास गिभ्यास करायला लागेल बरं, नाही तर तू येई मलाच बोलीन म्हणेन केले पतंगा घेऊन दिल्या आणि अभ्यास गिभ्यास काही करत नाही पोरगा. नाही तर पतंगा घेऊन देऊ राहिलो, दिवसभर पतंगाच्या नांदी लागशील, अभ्यास गिभ्यास बी करत जा. लेकराले खेळणं जेवढं जरुरी आहे तेवढा अभ्यास बी जरुरी आहे बरं. पण तू डब्बा खाऊन नाही खाऊन येत शाळेतून? पुरा डब्बा खाऊन यायचा. आई किती मेहनत त्यासाठी डब्बा बनवते सकाळी उठून. तू लगे डब्बा खाऊन नाही येत असं नाही ना बेटा. भाजी पसंत नाही आली तर काय झालं, सरस भाज्या शरीरासाठी जरुरी आहे. निवड मॅगीन हेन ते खाल्ल्यानं चालते का बा? भाजी पोळी खाली पाहिजे लेकरानं. आई बोलतेच, आईचं बोलायचं काम असते. आई किती सकाळी उठून त्यासाठी डब्बा बनवते. हो बाबा ठीक आहे, मी डब्बा पुरा खाऊन येत जाईन आणि निवड पतंगाच्या नांदीने लागेल, अभ्यास बी करीन. ठीक आहे आता. आता झालं ना बोलणं? ठीक आहे, चल मग तुला पतंगा घेऊन देतो मी. हो बाबा, चला चला. तळप 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 तळप. थांब बाबू 5 मिनिट पाहू दे कोणाचा फोन आला तर. हॅलो, कोण बोलत आहे? हॅलो, मी बोलत आहे म्हटलं. हॅलो, कोणतरी बाई बोलत आहे बा. कोण कोण बोलत आहे? मी म्हणजे कोण बोलत आहे? विसरले का एवढा लवकर? आवाज बी विसरले वाटते माया. आवाज बी विसरली म्हणजे चंद्रिका बोलत आहे का? चला बाप्पा, देवाचा लाख लाख शुक्र आहे, कम से कम मी तर आठवणार तुम्हाला. कृष्णा इथंच उभा आहे, मी 5 मिनिट फोनवर बोलतो. बोल, कायले फोन केला होता मला? आणि तू मला फोन करायची हिंमत कशी काय झाली? कशी काय हिंमत झाली? एवढा मोठा धोका देऊन मला तू हिंमत कशी काय झाली मला फोन करायची? कासाठी फोन केला आणि काऊन फोन केला? आजच्या बाद मला बिलकुल फोन नाही करायचा. हे पहिली बार आणि आखरी बार मला फोन केला तुनं. मला याच्यानंतर तुनं बिलकुल फोन केलेला खपणार नाही. हो बाप्पा, एवढा राग काले करू राहिले? एवढा राग करू राहिले का आपल्या चंद्रिकाचा? एवढा राग करू राहिले? एवढी खराब आम्ही? हे तू चाल आहे ना, आता मावर चालणार नाही. अशा गोड गोड गोष्टी करून मावर आता ही चाल चालणार नाही. सर ह्या चाल आता तुझ्या जुन्या झाल्या. मला सगळं तुझ्या चाला माहीत आहे. तुनं किती मोठा धोका दिला होता मला माहीत आहे. मला बिलकुल मला फोन नाही करायचा. आता नाही फसणार मी तुझ्या याच्यात. मला लेकरू आहे, बायको आहे, मायबाप आहे, सरायची जिम्मेदारी मावर आहे. मी बापा कसं काय फसलो होतो तुझ्यामध्ये. बरं झालं त्याच्यातून निघालो, देवानंच काढलं मला. आता मी तुझ्या जालमध्ये डबल नाही फसणार, बिलकुल नाही फसणार. नाही हो बाप्पा, तुम्हाला जालमध्ये नाही फसवत आहे ना मी, यकीन करा ना, नाही फसवत मी तुम्हाला जालमध्ये. तुम्हाला मी पहिले बी जालमध्ये नव्हतं फसवलं. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, खूप खरोखर मनाभावापासून जीवाभावापासून तुमच्यावर प्रेम करतो मी. राहू दे ह्या गोष्टी मला नको सांगू, तू नको सांगू. मी माझ्या बायकोमध्ये, माझ्या लेकरामध्ये, माझ्या मायबापामध्ये खूप खुश आहो. मला खुश राहू दे. आता तुझ्याशी माय काही लेणं देणं नाही, काहीच लेणं देणं नाही आहे. आणि तुम्ही मला फोन करायची हिंमत कशी काय झाली? कशी काय झाली एवढी हिंमत लगे मला फोन करशील तू? तू ना मला एवढा मोठा धोका दिल्यावर मी तुझ्यासंग फोनवर बोलीन असं वाटलं कसं काय तुला? अहो बाप्पा, पहिले माझी गोष्ट तर ऐकून घ्या. गोष्ट तर ऐका. मी मजबुरीमध्ये केलं, सर्व सर्व मजबुरीमध्ये केलं. माझी मजबुरी होती. काय मजबुरी होती? काय होती मजबुरी? सांग मला, सांग. मी तर तुझे सर्वच ऐकत होतो. तू मला जे जे म्हणत होती मी ते करत होतो. तरी काय मजबुरी होती तुझी? मी ना तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं, पण तुला तर मावर कधी प्रेमच नव्हतं केलं. मी माई बायको, माय बाप, माय पोरग सर्व भुलून गेलो होतो. तुझ्याच नादी लागलो होतो फक्त. आणि तुला काय केलं? तुला धोका दिला होता मला, धोका दिला. अरे हो बाप्पा, मी तुमची गुन्हेगार आहे. मान्य करतो मी, मान्य करतो मी तुमची गुन्हेगार आहे. पण मला एक बार भेटा तर खरी. भेटा ना मला एक बार. मी नाही भेटत तुला, मी नाही भेटत. अहो भेटा ना, भेटा. तुम्हाला अर्जंट गोष्ट सांगायची आहे, भेटूनच सांगू शकतो मी. काय अर्जंट गोष्ट आहे मला फोनवर सांग, मी भेटायला नाही तुला. अहो बाप्पा, एक बार भेटा तर खरी. मी तुम्हाला प्रॉमिस करतो, मी तुमच्या जिंदगीतून निघून चालली जाईल. मी डबल तुम्हाला माझे तोंड बी नाही दाखवणार. पण एक बार भेटा तर खरी. एक बार माझ्यासंग बोला तर खरी. शपथ ना सांगतो, कधीच तुम्हाला माझे तोंड नाही दाखवणार मी. मी तुमच्या जिंदगीतून निघून चालली जाईल. फक्त एक बार भेटा मला, एकच बार भेटा. बाबा कोणासंग फोनवर बोलत आहे? बाबा, ओ बाबा, चला ना, पतंग घ्यायला जायचं आहे ना, चला ना. का फोनवर बोलू राहिले तुम्ही? माझ्या पोरगा आवाज देऊ राहिला मला. मी नंतर फोन करतो. नंतर फोन नका करू, मला आताच तुम्ही भेटायला या, नाही तुम्ही माझा जीव देऊन देईल. जिथं आपण हमेशा भेटत होतो ना, तिथं मी तुमची वाट पाहत आहो. जर तुम्ही आले नाही तर मी माझा जीव देऊन देईल. तुम्ही ना कधी माझ्यासंग थोडंसं जरी प्रेम केलं असेल, खरंवालं प्रेम केलं असेल, तर तुम्ही मला भेटायला याल, नाही तर मी माझा जीव देऊन देईल. हॅलो हॅलो, ऐकतोस आहे? हॅलो हॅलो. ठेवला वाटते हिनं फोन. हे चंद्रिका काय म्हणत होती? मला भेटायला या म्हणे, बोलायचं आहे म्हणे. तर तुम्ही मला भेटायला नाही आलं तर माझा जीव देऊन देईन म्हणे. खरंच ते स्वतःचा जीव नाही देऊन देईन? हिला भेटायला जाऊ का नाही जाऊ? आणि भेटायला नाही गेलो म्हणते तर म्हणते जीव देऊन देईन म्हणते. आणि त्याच्यात माय नाव घेऊ आलं तर मागं माई बायको आहे, लेकरं आहे, मायबाप आहे. ह्या बाईनं मला फसवलं होतं. काय करू आता मी? मला काही समजून नाही राहिलं. मला तर काही समजून नाही राहिलं. काय करू काय नाही काही समजून नाही राहिलं मला. मी ना चंद्रिकानं तर अलगच पेचात मी टाकलं मला.
आता तिला भेटायला जाऊ का नाही जाऊ? आणि जर मी तिला भेटायला नाही गेलो आणि तिनं खरंच काय केलं तर काय करू मग मी? मग मी फसून जाईल. राहुल, कुठं चाललातले का? अरे आत्माराम भाऊ, तुम्ही? हो, कुठं चालला होता? कुठं नाही बा, बाजारात चाललो होतो. पोरगाले नांदी लागला होता, पतंग घेऊन द्या, पतंग घेऊन द्या. मग त्याला पतंग घेऊन द्यायला चाललो बा बाजारात मी. मला तर नाही वाटत तू पतंग घेऊन द्यायला चालला म्हणून. तू तर इकडे फोनवर बोलत होता, मी तुला पाऊस आलो दुरून. पहिले फोनवर बोलला, मग आता एकदम तोंड लटकून बसला. काय झालं? गोष्ट काय आहे? सांग ना मला. नाही नाही, काही गोष्ट नाही आहे. हा काय बा, तुझ्या दोस्त आहो मी, तुला काही सांगेन तर चांगलंच सांगेन. हा, तू टेन्शनमध्ये दिसू राहिला. कोणाचा फोन होता? कोण बोललं? काय झालं? सांग ना. अरे भाऊ, तुला आता मी काय सांगू माही कथा. तुला माहित नाही का ते चंद्रिका? हो, तेच ना. ते बाई तुला फसवलं तर ना. हा, लग्न करतो म्हणे, हे करतो म्हणे. काय झालं तर मग? ते तर गेली ना आता घर सोडून. अरे हो, ते तर गेली. आता तिचा लय दिवसांमध्ये फोन आला, तिचाच फोन होता. हा, तिचा फोन होता मग. अरे ते म्हणते मला भेटायला या म्हणते तुम्ही. जर तुम्ही मला भेटायला नाही आले तुम्ही जीवाचं काही करीन म्हणते. आणि तुला माहित आणले का किती बुरं फसवलं तिनं मला. आता तिला भेटायला जाऊ का नाही जाऊ विचार करू राहिले. तुमच्यासोबत लय अर्जंट बोलायचं आहे म्हणते. काय करू तर काय करू मी, मला समजून नाही राहिलं आता. बापा रे, जीवाचं काही करतो म्हणते का लगे? हो, अशी म्हणते भेटायला या नाही तर जीवाचं काही करतो म्हणते. लेखा काय करतो मग? तिनं जर जीवाचं काही कमी जास्त केलं आणि तुझे नाव आलं म्हणतात तर मग काय करशील? हो ना, तोच तर घेऊ लागू राहिला. विचार करू राहिलो जाऊ का नाही जाऊ. पण तिला चाला काय ना, तिने मला फसवलं तर मागच्या बारी ना, तुम्हाला तर माहिती आहे किती बुरं फसवलं तर. हो, माहित आहे मला. पण तू जाशील तर हुशारकीन जाशील ना. तिच्या याच्यात फसू नको. पण तिला भेटायला जाय. जर तिनं काही केलं तर तू फसशील बुवा चांगलाच. हो, मी तोच विचार करू राहिलो. पण तिला भेटायला जाईन त्याच्यातही फसेन ना मी. जर तिला मी भेटायला गेलो आणि घरी जर माहीत पडलं की मी तिला भेटायला गेलो, तर मग माई बायको आणि माई तुला माहीत आहे. हां, माई बायको किती खतरनाक आहे तर. हे लोक काय करतील मायला? एक बार तर त्यानं माफ केलं मला. आता डबलनं जर मी तसंच केलं ना, तर माझ्या घरचे लोक मला माफ नाही करतील. मला आता तिच्या चक्करमध्ये फसायचं बी नाही आहे. माय लेकरू, माई बायको आणि माय बाप, बस माझ्या जिंदगीमध्ये तेच आहेत आता. तिच्यासाठी काही जागा नाही आहे. अरे कोण म्हणते तुले तिले जागा दे म्हणून? ते नाही म्हणून राहिलो मी. जर तिनं खरंच बुवा काही केलं जीवाचं तर तुझं नाव येईन नाही का म्हणतात मी. म्हणून म्हणतो तिला भेटायला चालला जाय. काय म्हणते काय नाही, फक्त ऐकून घे आणि चाललंय बस. ते बहुत खतरनाक बाई आहे. तिला भेटायला बी जाण्यामध्ये रिस्क आहे. मग आता काय करतो, नाही जाशील आणि तिनं काही केलं तर मग तिकून बी फसशील ना तू, तिकूनही फसशील. हो, तेही आहे. मी काय म्हणतो, चालला जाय तिला भेटायला. मी काय म्हणतो भाऊ, तू चाल ना मग माझ्यासोबत. चालतं का तू? माय काय काम आहे रे? कसं तिच्यावर आता मग भरोसा नाही आहे. ते काही आरोप घेऊ शकते मावर. म्हणून म्हटलं की चल मग तू बी. तू असा दूर दूरच राहशील उभा, पण चाल सोबत. कारण चंद्रिकाचं काही सांगता नाही येत. मागच्या बारीने तिनं मला फसवलं तर या बारीने फसवलं तर मग काही आरोपच घेऊन घ्यावा मावर मग. हो, तेही आहे. चल मग मी येतो त्यासोबत. कृष्णा, हे आत्माराम काका आहे ना, आत्माराम काकाला आहे ना थोडंसं काम आहे. तर आत्माराम काका आणि मी आम्हाला जायचं आहे बाहेर, आम्ही जाऊन येतो. तुला मी पतंगा संध्याकाळी घेऊन देईन. ठीक आहे? आता तू घरी जाय, सीधा घरी जाय. तू इकडे तिकडे कुकडे जाऊ नको, खेळत बसू नको, सीधा घरी जाय. आईनं म्हटलं तर आईला सांगून देशील म्हणा आत्माराम काकासोबत गेले म्हणा, काम होतं म्हणा, काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून मी आत्माराम काकासंग जातो आणि तू सीधा घरी जाय. काऊन बाबा तुम्ही म्हणून पतंग घेऊन देतो म्हणून आणि आता म्हणते की तू एकटा घरी जाय. नाही नाही, मी नाही जात, मी येतो तुमच्यासोबत ना. अरे कसं सांगू याला समजू. बेटा काम आहे ना मला काकासोबत, लय अर्जंट काम आहे. मी येतो ना काकासोबत जाऊ. अर्ध्या एक तासातच येतो. मग तुला घेऊन जाईल. ठीक आहे? आईनं जर विचारलं तर म्हणा आत्माराम काकासोबत गेली म्हणा, काम होतं तर आत्माराम काकाले थोडंसं. नाही नाही, मी नाही जात, मी येतो तुमच्यासोबत. आता कसंच सांगू या पोराला समजून. मी काय म्हणतो, तुला पतंग बी घेऊन देईन मी आणि चॉकलेट बी घेऊन देईन. चॉकलेटही घेऊन देईन, खूप सारे चॉकलेट घेऊन देईन. ठीक आहे? पण आता जाय जाय बेटा जाय. घरी जा सीधा. इकडे तिकडे खेळत नको बसशील, सीधा घरी जाशील. बरं बाबा. चल भाऊ मग आता कृष्णाला पाठवून दिलं मी ना घरी. चल काय म्हणते ते काय नाही तर भेटून येऊ तिले. हो रे भाऊ, चल चल लवकर. जर तू गेला नाही आणि तिनं खरंच काही केलं तर तू फसून जाशील. हो, चल चल भाऊ चल. आता नाही बाई राहुल आणि कृष्णा तर पतंग आणायला चालले होते ना. आणि हा कृष्णा कुठे गेला? सकाराम सोबत कुठं चालला होता राहुल? घरून तर कृष्णासोबत निघाला होता पतंगा घ्यायला. आणि कृष्णाही नाही दिसू राहिला त्याच्याजवळ. आणि आत्मारामसोबत कुठं चालला होता? गेली वाटते गाडीवर बसून. काय माहित बाप्पा कुठं गेला आणि काय काम होतं या पोराला. या पोराचंही काही समजत नाही मला. कृष्णाला पतंगा गितंगा बी काही घेऊन नाही दिला वाटते आणि चालला गेला आत्मारामसोबत. आणि ते बिचारी सोनू त्याची जेवाची वाट पाहू राहिली घरी. आणि ते सोनू या राहुलसाठी जेवली नाही म्हणे, कृष्णाचे बाबा आल्यावर जेवतो म्हणे. आणि हा आत्मारामसोबत निघून गेला, कुठं गेला आणि कुठं नाही तर. या राहुलचं बाई काही समजत नाही बघ मला, काही समजत नाही. म्हणते काय आणि करते काय हा पोरगा.